विलिनीकरणानंतर पक्षाचं सर्व नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो. पवारांच्या राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातनं शशिकांत शिंदेंचा दावा. तर विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबूत करणं हीच दादांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल. शशिकांत शिंदेंचा राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातनं दावा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडनं झडपीतील विजयी उमेदवारांची भेट. प्रत्येक तालुक्यातील भेटीगाठींसाठी वेळ राखीव. तर सुनेत्रा पवार आजपासून पक्षाच्या संघटनात्मक बैठका देखील घेणार. चांगल्या दर्जाची कामं वेळेत पूर्ण करा. पुणे आणि बीडच्या जिल्हा नियोजन समितींच्या बैठकीत पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मंत्री चंद्रकांत पाटलांचा मोलाचा सल्ला. अजितदादांनी प्रशासनात आदरयुक्त धाक निर्माण केला होता, तोच धाक आता सुनेत्रा पवारांनी निर्माण करावा. चंद्रकांत पाटलांचा सल्ला. अजितदादांच्या विमान अपघाताचा संशय आणखी बळावलाय. बारामती अपघाताबाबत पायलटवरती दबाव होता का याची देखील चौकशी व्हावी. आमदार रोहित पवार यांची मागणी. अजित पवारांचा अपघात नव्हे तर घातपातच, सखोल चौकशी करण्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मागणी. तर अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे आणि सूरज चव्हाणांच्या मागणीमुळे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेलांकडूनच आलेली होती. प्रफुल्ल पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास अजित पवारांना फोन. शेतकऱ्यांसंबंधित काम होतं, झडपी निवडणुकीवरती बोलणं झालं. प्रफुल्ल पटेल यांची माहिती. बीएसआर कंपनीत भाजपशी संबंधित कुणाची बेनामी गुंतवणूक आहे हे तपासलं पाहिजे. संजय राऊतांची मागणी. संबंधित व्यक्ती सापडू नये म्हणून या अपघाताचा तपासच होणार नाही, राऊतांचा आरोप. अजित पवारांच्या ज्या विमानाचा अपघात झाला ते बीएसआर कंपनीचंच होतं. शरद पवारांना आज रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. पवारांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती. खोकला आणि श्वसनाचा त्रास झाल्यामुळे उपचार सुरू होते. मुख्यमंत्री फडणवीसांची थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा केली जाणार. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 6 मार्चला सादर केला जाणार. मंत्रालयात लाच घेताना क्लार्कला रंगेहात पकडलं. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागात एसीबीची मोठी कारवाई. मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी 35,000ची लाच घेताना आरोपी राजेंद्र ढेंगरेला अटक. मंत्रालयात अधिकाऱ्यांना लाच घेतल्याप्रकरणी माझं नाव आलं तर मी राजीनामा देईन. मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, झिरवाळ यांचं वक्तव्य. झिरवाळांना एफडीए विभागातलं काय कळतं? राऊतांचा सवाल. झिरवाळांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. एसीबीने या प्रकरणात सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे, राऊतांची प्रतिक्रिया. तर मला मंत्रालयाचं कामकाज येतं की नाही याबाबत खुलासा करेन, झिरवाळ यांचं प्रत्युत्तर. चुकीला माफी नाही. मंत्रालयातल्या लाच प्रकरणामध्ये भरत गोगावलेंचं वक्तव्य. लाच घेणाऱ्या संबंधितावरती नक्की कारवाई होणार, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. मुंबई बांगलादेशी अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्यासाठी धोरण राबवणार. आज दुपारी 12 वाजता मुंबई पालिका मुख्यालयात बैठक. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापौरांचा आक्रमक पवित्रा. तर दुपारी 3 वाजता सर्वपक्षीय गटनेत्यांसोबत बैठकीचं आयोजन. 2008 मधील उत्तर भारतीय मारहाण प्रकरणी वांद्रे कोर्टात आज सुनावणी होणार. राज ठाकरेंनाही झाली होती अटक. रेल्वे भरती परीक्षेदरम्यान मनसैनिकांनी केली होती मारहाण. वांद्रे कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष. सेवा तीर्थ या पंतप्रधान कार्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन तसंच कर्तव्य भवन 1 आणि 2चं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला. परभणीत मुस्लिम महापौर देण्यावरनं शिंदेंची टीका. तर मुस्लिम महापौर झाल्यानंतर प्रश्न का पडतो, राऊतांचं प्रत्युत्तर. परभणीत भाजपचे 12 नगरसेवक मुस्लिम हे शिंदेंना माहितीये का? शिंदेंनी परभणीवरनं केलेल्या टीकेला राऊतांचं उत्तर. उचलली जीभ लावली दाढीला, असं शिंदेंनी करू नये. तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुस्लिम परवडला, राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका. 50 खोक्यांचे पुरावे द्या, मग चंद्रपुरातील खोक्याचा पुरावा देऊ. संदीप देशपांडेंचं संजय राऊतांना ट्विट करत उत्तर. चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांना 1-1 कोटी मिळाल्याचा दावा. केडीएमसीवरनं राऊतांनी मनसेवर केलेल्या टीकेला देशपांडेंचं उत्तर. चंद्रपुरात जे घडलं त्यात उद्धव ठाकरेंची भूमिका नाही. भाजपसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका नाही आणि घेणार देखील नाही. चंद्रपूरसाठी वेट अँड वॉचची भूमिका. थोडं थांबा. चंद्रपुरात भाजपसोबत जाण्यावरनं संजय राऊतांची प्रतिक्रिया. चंद्रपूरबाबत संजय राऊतांना आधीच माहीत होतं. सुपर प्रवक्त्यांना उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया.
शिंदेचे अनेक लोक मध्यंतरी अमेरिकेत जा ये करत होते. एप्स्टीन फाईल्समध्ये शिंदेचे लोक तर नाहीत ना? एप्स्टीन फाईल्सवरनं संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना सवाल. संजय राऊतांना पंतप्रधान मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. तर संजय राऊतांच्या चले जाऊ मोदीच्या नाऱ्यावरती गोगावलेंचं प्रत्युत्तर. विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकर भरणार असल्याची सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर हालचालींना वेग. निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देण्याची शक्यता. फडणवीसांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. वर्षा बंगल्यावरती पार पडली बैठक. सुनील तटकरे बैठकीला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. बैठकीला राज्यमंत्री आशिष जयस्वाल देखील उपस्थित. स्थानिक निवडणुकांमुळे भाजपच्या कार्यकारिणीचं भिजत घोंगडं कायम. मागील 8 महिन्यांपासून राज्यातील भाजप नेत्यांच्या नावावर एकमत नाही. हरकती आणि सूचना आणि स्थानिक निवडणुकांमुळे कार्यकारिणी रखडली. पुणे रिंग रोडला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्यात यावं. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार शंकर मांडेकर यांची मागणी. सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल पहिलीच डीपीडीसीची बैठक पार पडली. रत्नागिरी जिल्ह्याचा 702 कोटींचा प्रारूप आराखडा. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आराखड्याला मंजुरी. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जिल्हा नियोजन बैठक. सिंधुरत्न योजनेसाठी 502 कोटी रुपयांची देखील मागणी. सोलापूर शहराच्या विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी डीपीडीसीतून निधी मिळणार. आमदार देवेंद्र कोठेंची मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून मान्य. नवी मुंबईच्या महापालिका अधिकाऱ्यांवरती मंत्री गणेश नाईक संतापले. कामं नाही केली तर बघतोच, गणेश नाईकांचा अधिकाऱ्यांना दम. खोपोलीच्या शिळफाट्याजवळ 3,22,000चा गांजा जप्त. शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकाच्या सासऱ्याला अटक. आरोपीवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली अमित शहांची भेट. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबियांना मदत न मिळाल्यामुळे भेट. संतोष जगदाळेंच्या मुलीला अद्याप शासकीय सेवेत सामावून घेतलेलं नाही. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी. धनादेश न वटल्याच्या प्रकरणामध्ये न्यायाधीशांनी अटक वॉरंट जारी केलं. याचिकाकर्ते अतुल देवगडेंनी याचिका दाखल केली होती. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक खर्चाचा हिशोब 30 दिवसात सादर करा, अन्यथा सदस्यत्व रद्द करणार. आयुक्त जी श्रीकांत यांचा इशारा. 115 पैकी 57हून अधिक नगरसेवकांनी अद्याप खर्चाचा हिशोब सादर केलेला नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा स्वीकृत सदस्यांच्या 5 जागांसाठी 150 इच्छुक रिंगणात असल्याची माहिती. निवडणुकीत यशानंतर आता भाजपमध्ये स्वीकृत सदस्य पदासाठी मोठी चुरस. निष्ठावान कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. महापालिका अथवा नगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्य होण्यासाठी अशासकीय संस्थेचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक. पत्र घेण्यासाठी एजंटचा सुळसुळाट. इच्छुकांना लाखो रुपये मोजावे लागत असल्याचं समोर. पुण्यातील 731 ग्रामपंचायतींवरती जिल्हा परिषदेकडून प्रशासकांची नियुक्ती. मात्र उच्च न्यायालयाकडून जिल्हा परिषदेच्या आदेशाला स्थगिती. 17 फेब्रुवारीच्या उच्च न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष. मराठवाड्यात आतापर्यंत 310 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. हैदराबाद गॅझेटच्या आधारे छत्रपती संभाजीनगरमध्ये 106 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. 710 अर्जांपैकी 310 अर्जांना मंजुरी, तर 24 अर्ज फेटाळले. उर्वरित अर्जांची छाननी सुरू. व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात बजरंग दल आज इशारा रॅली काढणार. नागपुरात बजरंग दलाकडून आज इशारा रॅलीचं आयोजन. व्हॅलेंटाईन डेच्या नावावर समाजात अश्लीलता पसरवत असल्याचा बजरंग दलाचा आरोप. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी चुरस. अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव. अध्यक्षपदासाठी विक्रम खुटवड यांच्या नावाची. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीपुलाची दुरवस्था. संबंधित यंत्रणेकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार. नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. तत्काळ पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. पोलीस भरतीमुळे पाषाण रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल. दररोज पहाटे 4 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार. उमेदवारांची गर्दी लक्षात घेता 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत निर्बंध लागू. पुण्यामध्ये 3000 वाहन चालकांचे परवाने रद्द. रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी बेशिस्त लोकांवरती कठोर कारवाई. जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी अपघात प्रवण भागांवर तातडीनं उपाययोजना करणार.
पुण्याच्या इंदापूरमधील बाभुळगाव ग्रामस्थांकडून नूतन अधिकाऱ्यांचा सत्कार. बाभुळगावच्या अधिकाऱ्यांची बाभुळगावची ओळख ही अधिकाऱ्यांचं गाव म्हणून आहे. एमपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या मयूर महाजन, प्रतीक्षा कवडे आणि वैष्णवी मिसाळ यांचा सत्कार. निम्नवर्धा प्रकल्पातील पाणी वापर संस्था सक्षमीकरण आणि बळकटीकरण होणार. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. पुढील 3 वर्षांच्या कालावधीत प्रशिक्षण, प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन केलं जाणार. नंदुरबारच्या तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर. विद्यार्थ्यांना नाल्यातलं पाणी पिण्याची वेळ. कोट्यवधींची शाळा पण मूलभूत सुविधांचा अभाव. आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल. पुण्याच्या भोर मांढरदेवी मार्गावरील चौपाटी इथे पाण्याची पाईपलाईन फुटली. रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटली. पाणी वाया गेल्यामुळे रस्त्यावरती पाणीच पाणी. झडपीच्या प्राथमिक शिक्षकांना 10वी-12वीच्या पेपरसाठी ड्युटी. मागासवर्गीय शिक्षक संघटना आक्रमक. परीक्षेसाठी ड्युटी लावल्यामुळे विद्यार्थ्यांच्या नुकसानीचा शिक्षक संघटनेचा दावा. मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा. पुण्यातील भोर तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं आंदोलन. कामगार विरोधी नवीन 4 श्रमसंहिता रद्द करण्यात यावी. अंगणवाडी सेविकांची मागणी. शिवाजी पार्क मैदानावरील बाळासाहेबांच्या स्मारकाच्या बाजूला असलेल्या पुरातन पाणपोईची दुरवस्था. नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त. पाणपोईच्या बाजूला सर्व लिकेज झाल्यामुळे पाणी बाहेर येऊन दुर्गंधी पसरली. मीरा भाईंदरमध्ये सखोल स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात. दर आठवड्याला 2 प्रभाग चकाचक होणार. आयुक्त राधा विनोद शर्मा आणि अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संभाजी पानपट्टेंच्या नेतृत्वाखाली मोहिमेचं आयोजन. पुण्यामध्ये 6 ते 8 मार्च दरम्यान सीबीजी परिषदेचं आयोजन. हरित ऊर्जा क्षेत्रातील विविध संस्था, संघटना आणि तज्ज्ञांचा सहभाग असलेली कॉम्प्रेस बायोगॅस परिषद पुण्यामध्ये होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार. रत्नागिरीच्या माणकी पालवणमध्ये आजपासून 3 दिवसीय राज्यस्तरीय ग्रामीण कृषी आणि सहकार मराठी साहित्य संमेलन होणार. मराठी साहित्य संमेलनाच्या लोगोचं अनावरण संपन्न. उद्या संमेलनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार. धुळे जिल्हा परिषदेच्या वतीनं अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन. वाडी भोकर इथल्या जिल्हा क्रीडा संकुलाचा स्पर्धेला सुरुवात. तर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यास मदत होणार. परळीमध्ये आजपासून राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्स्पोचं आयोजन. मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार. पुढील 3 दिवस चालणार महापशुधन एक्स्पो. सोलापुरात कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल. कांद्याला केवळ 6 ते 8 रुपये प्रति किलो भाव मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत. सरकारनं कांद्याला अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मालमत्तेची केंद्रीय पथकाकडून पाहणी. केंद्रीय पथक प्रमुख सीपी मोहन यांच्या नेतृत्वाखाली पाहणी. कल्याणमधील एनआयएफटी परीक्षा केंद्राबाहेर घाणीचं साम्राज्य. विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय करणाऱ्या एनआयएफटी परीक्षा केंद्राला बाजार समितीनं नोटीस बजावली. विद्यार्थी आणि पालकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील शिक्षकाकडून आधुनिक शेतीची कास. 85 एकरावरती टोमॅटोची लागवड. लाखो रुपयांची शेतकऱ्यांची कमाई. नेपाळ, बांगलादेश आणि दुबईपर्यंत टोमॅटोची निर्यात केली जाते. चोपडा तालुक्यात योग्य भाव मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात. कांद्याला 2000 ते 2200 रुपये इतका भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. इंदोर मार्केटला कांद्याला 1300 ते 1400चा भाव. लागवडीचा देखील खर्च मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये 10 गुंठ्यांच्या स्ट्रॉबेरीतनं 3 लाखांचं उत्पन्न. स्थानिक बाजारपेठेसह छत्रपती संभाजीनगर शहरात थेट विक्री केल्यामुळे चांगला दर मिळाला. मिरची उत्पादनात घट झाल्यामुळे बाजारात आवक कमी. लाल मिरचीच्या दरात वाढ व्हायला सुरुवात. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात अवकाळी पावसानं मिरची पिकाचं नुकसान.